नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. नगरसेवक किरणदादा दगडे पाटील आयोजित भोर येथील नागरिकांसाठी दिवाळी सरंजाम भेट वाटप. दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रविवार भोर नगरसेवक किरणदादा दगडे पाटील आयोजित भोरमधील नागरिकांसाठी दिवाळी सरंजाम भेट वाटप, मोफत दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य वाटप करत भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन हे राजा रघुनाथराव विद्यालय मैदान भोर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हजारो नागरिकांना उपस्थित असल्याचे आढळून आले. या कार्यक्रमाचे निमित्त मोफत दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य किट वाटप करण्यात आले. आतापर्यंत 12,000 नागरिकांना भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यामधून काशी विश्वेश्वर यात्रा घडवण्याची मोहीम पूर्णपणे पार पडली असून ती अगदी मोफत करण्यात आली होती. आणि म्हणून या वेळेला किरणदादा अपोजिट म्हणून, कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात. म्हणून किरणदादाच्या पाठीमागे उभं राहा, कारण ये बार ईद का जवाब पत्थर से देंगे, ये बार ईद का जवाब पत्थर से देंगे. तुम्हाला विनंती की या वेळेला माता भगिनींना, बंधू भावांना, अहो तुम्ही 50 वर्ष वाया घालवली, अजून तरी होय जागा, पुढे आहे फार जागा. अरे बाबा, गेले ती गंगा, बरं राहिले ते तीर्थ ते तरी मिटल्या. आणि आता किरणदादाच्या मागं उभे राहा, कारण तुमच्या भोरमध्ये आम्ही हिंडतोय. भोरमध्ये गाडी घेऊन येताना धुराळा उडतोय, धुराळा. बरं, हे किरणदादा जर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिला, त्यांना जर तुमचे आशीर्वाद दिले तर हा धुराळा तर जाईलच जाईल. पण जेवढी कामं प्रलंबित राहिल्यात त्या सर्व कामाचा किरणदादा धुराळा केल्याशिवाय राहणार नाही. सर्व कामं मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला चांगले रस्ते मिळतील, पाणी मिळेल, लाईट मिळेल, शैक्षणिक सोयी मिळतील. सर्व प्रकारची मदत किरणदादा देतील. कारण किरणदादा साधे सुधे नाहीत, कारण त्याची म्हण आहे. म्हणून तुम्ही म्हणसाल, अहो गायकवाड मामा, तुम्ही किरणदादाबद्दल एवढी वाहवा का करतात, तुम्ही उराला पीठ लावून किरणदादाबद्दल एवढं का सांगता. अहो त्याची म्हण आहे मराठीत, मुलाचे पाय वेल्हा मुळशी हा कणखर देश आहे. कणखर भाग आहे, सह्याद्रीच्या रांगा आहेत. कणखर देशा, राकट देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. असा हा महाराष्ट्र देश आहे. हा महाराष्ट्र किल्ल्यांनी सजलेला, डोंगर कपाऱ्यांनी सजलेला, झाडांनी फुलांनी नटलेला आणि शूरवीरांच्या शौर्याने नटलेला, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा हा. कारण वारकरी संप्रदाय सारखा पंथ नाही, गीता भागवत सारखे ग्रंथ नाही, ज्ञानोबा तुकाराम सारखे संत नाही आणि रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही. आणि अशा प्रकारचं वातावरण, अशा प्रकारचा हा आपला तालुका की जो शूरवीरांनी गाजवला. भोर तालुका प्रतिनिधी गोपाळ बांदल.